बातमीपत्राच्या सुरुवातीला एक मोठी बातमी। अजित पवार आणि प्रकाश आंबेडकर यांनी सोबत यावं असं सूचक विधान अमोल मिटकरी यांनी केलेलं आहे। एक सामान्य कार्यकर्ता म्हणून आपण इच्छा व्यक्त करत असल्याचं ते म्हणाले। तर महायुतीमधील मोठ्या नेत्यांनी आम्हाला लहान समजू नये असा इशारा देखील त्यांनी दिलाय। पाहूया। मी कार्यकर्ता म्हणून माझी भावना मांडली की आदरणीय अजितदादा हे महाराष्ट्रातले प्रमुख नेते आहेत आणि श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर हे सुद्धा वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, ते सुद्धा मोठे नेते आहेत। आणि असे दोन मोठे नेते जर महाराष्ट्राच्या राजकारणात भविष्यात एकत्र आले तर निश्चितच महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा वेगळी असेल। ही कार्यकर्ता म्हणून माझी भावना आहे। ते पक्षाचं अधिकृत मत असेलच असं नाही, पण कार्यकर्ता म्हणून मला असं वाटतं की आगामी विधानसभेमध्ये वंचित बहुजन आघाडीसारखा एक महाराष्ट्रातला मजबूत पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत असावा अशी माझी भावना आहे। युतीतले नेते मोठे नाही आहेत का? युतीतले नेते त्यांच्या पक्षासाठी नक्कीच मोठे आहेत, पण युतीतल्या मोठ्या नेत्यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना लहान समजू नये असं युतीच्या मोठ्या नेत्यांना आमचं सांगणं आहे। अजित पवारांचा पक्ष सध्या बीजेपी बरोबर युतीमध्ये आहे। या परिस्थितीमध्ये वंचित बहुजन आघाडी काही विचार करू शकणार नाही जोपर्यंत अजित पवार गटाने बीजेपीशी संबंध तोडलेला नाही। कारण वंचित बहुजन आघाडी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे बीजेपीशी संबंध ठेवण्याच्या विरोधात आहे आणि त्यामुळे या स्टेटमेंटचा आता काही विचार करता येणार नाही।